श्री महालक्ष्मी व्रतकथा गुरुवारची कहाणी। ही व्रतकथा तुम्ही प्रत्येक गुरुवारी म्हणजे वर्षभर तुम्ही ही कथा वाचली तर काही हरकत होणार नाही। उलट श्री महालक्ष्मीची वरदहस्ती व कृपा तुमच्यावर सदा असेल। ऐका भाविकांनो, ऐका भक्तांनो, श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी। ही कहाणी पठण आणि श्रवण केल्याने श्री महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते। दुःख, दारिद्र्य, संकटे पळून जातात। सर्व सुखे, शांती, समाधान, समृद्धी, वैभव प्राप्त होतात। सर्व मनोकामना पूर्ण होतात। भक्तांच्या हाकेला तात्काळ धावणाऱ्या आदिशक्ती जगन्माता देवी श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे। द्वापार युगात सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नामक महापराक्रमी व विद्वान राजा राज्य करीत होता। त्याला सुरचंद्रिका नामक राणी होती। राणी सुंदर, सुलक्षणी व पतिव्रता होती। त्या दोघांना 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि 1 कन्या। कन्येचे नाव होते शांबाला। एकदा देवी श्री महालक्ष्मीच्या मनात आली, आपण राजाच्या राजवाड्यात जाऊन निवास करावा, म्हणजे राजा सुखी होईल आणि आपल्या प्रजेलाही सुखी करेल। एखाद्या गरिबाकडे जर आपण वास्तव्य केले तर तो एकटाच सर्व संपत्तीचा उपभोग घेईल, असा विचार मनात येताच देवीने एका वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले आणि काठी टेकत टेकत ती राणी सुरचंद्रिकेच्या महलासमोर उभी राहिली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने त्या वृद्धेचे नावगाव, येण्याचे कारण वगैरेची विचारपूस केली। वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतलेली देवी श्री महालक्ष्मी म्हणाली, बाळ, माझे नाव कमळा, माझ्या पतीचे नाव भुवनेश, आम्ही द्वारकेला राहतो। मी तुझ्या राणीला भेटायला आले आहे। तुझी राणी गेल्या जन्मी एका दरिद्री वैश्याची पत्नी होती। तो वैश्य तिचा अतोनात छळ करी। त्या दोघांची रोज भांडणे होत। या रोजच्या भांडणांना आणि त्रासाला कंटाळून वैश्यपत्नी घर सोडून निघून गेली। रानावनात उपाशीतापाशी भटकू लागली। ती दशा बघून मला तिची दया आली। मी तिला सुख समृद्धी देणाऱ्या आणि सर्व दुःख दारिद्र्य दूर करणाऱ्या गुरुवारच्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। ती पुन्हा घरी गेली। तिने माझ्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मी व्रत केले, त्यामुळे तिचे दारिद्र्य दूर झाले। घरात समृद्धी, वैभव आले। तिच्या जीवनात आनंदी आनंद झाला। पुढे मृत्यूनंतर त्या पतीपत्नीला लक्ष्मीलोक प्राप्त झाला। जितकी वर्षे त्यांनी हे व्रत श्रद्धेने आणि निष्ठेने केले, तितकी 1000 वर्षे त्यांना सुखोपभोग मिळाले। आता या जन्मी तर त्यांचा राजकुळात जन्म झाला आहे, पण तुझ्या राणीला आता श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे, त्याची आठवण करून देण्यासाठी मी आले आहे। त्या तेजपुंज आजीबाईंचे बोलणे ऐकून त्या दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली। तिने त्या आजीबाईंकडून श्री महालक्ष्मी व्रताची संपूर्ण माहिती घेतली व मनोमन हे व्रत करण्याचा निश्चय केला। आजींचे आभार मानून त्यांना नमस्कार करून ती दासी राणीला निरोप देण्यासाठी महलात गेली। राजवैभवात लोळणाऱ्या राणीला आपल्या सत्तेचा, ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता। संपत्ती आणि राणीपदाने ती उन्मत्त झाली होती। वृद्धेचा निरोप ऐकून ती तावातावाने व रागारागाने महलाबाहेर आली। उर्मटपणे त्या वृद्धेला अद्वा बोलली। उन्मत्तपणाने तिला धक्काबुक्की केली। ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती हे राणीला काही कळाले नाही। राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थानी परत जाण्याचे ठरवले व ती राजद्वारातून बाहेर पडली। थोड्याच अंतरावर तिला राजकन्या शांबाला भेटली।
तिने आस्थेने त्या वृद्धेची चौकशी केली. तिची हरकत कळल्यावर शांबाला कळवळली. तिने तिच्या पायावर डोके ठेवून मनोमन क्षमा मागितली. महालक्ष्मीला तिची दया आली. तिने राजकन्येला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली. तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार. शांबालेने मनोभावे महालक्ष्मी व्रत केले. लवकरच तिचा सिद्धेश्वर नामक राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी विवाह झाला. तिला सर्व प्रकारचे ऐश्वर्य आणि वैभव मिळाले आणि ती आपल्या पतीसह सुख समृद्धीत नांदू लागली. इकडे महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सुरचंद्रिकेचे राज्य गेले. सर्व वैभव ऐश्वर्य गेले. त्यांची अन्नान्नदशा झाली. एके दिवशी सुरचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली, स्वामी, असे दारिद्र्यात दिवस काढण्यापेक्षा आपल्या जाव्याकडे जा. त्याला आपली दैन्यावस्था सांगा. तो राजा आहे. तो आपल्याला नक्कीच काहीतरी सहाय्य करील. भद्रश्रवाला तिचे म्हणणे पटले. मजल दरमजल करीत तो जावयाच्या राज्यात आला. एका तळ्याकाठी विश्रांतीसाठी बसला. तोच शांबाला राणीच्या दासी तेथे पाणी नेण्यासाठी आल्या होत्या. त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याची चौकशी केली आणि तो आपल्या राणी शांबालेचा पिता आहे हे कळल्यावर धावतच राणीकडे आल्या व राणीला सर्व हकीकत सांगितली. दासीकडून वस्त्रे भूषणे पाठवून शांबालेने मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजवाड्यात आणले. नाना परीने त्यांचा पाहुणचार केला, आदर सत्कार केला व परत जाताना त्याला हंडा भरून धन दिले. भद्रश्रवा घरी आला. हंडा पाहून सुरचंद्रिकेला आनंद झाला. तिने लगबगीने हंडा उघडला तर हंड्यात धनाच्या ऐवजी कोळसे भरलेले होते. हा होता देवी महालक्ष्मीच्या अवकृपेचा चमत्कार. असेच काही दिवस गेल्यावर सुरचंद्रिका एकदा स्वतःच आपल्या लेकीकडे गेली. तो दिवस नेमका मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार होता. शांबालेने नेहमीप्रमाणे श्री महालक्ष्मी व्रताची पूजा केली. आपल्या आईकडूनही करवून घेतली. 4 दिवस लेकीकडे राहून सुरचंद्रिका परत आपल्या नगरात आली. तिने महालक्ष्मी व्रत करणे चालू ठेवले. फलस्वरूप तिला तिचे पूर्वीचे सर्व राज ऐश्वर्य परत मिळाले, राज्य परत मिळाले. पुढे काही दिवसांनी शांबाला माहेरी आली, पण तिने बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीच दिले नाही. हा राग राणी सुरचंद्रिकेच्या मनात होता. म्हणून शांबालेचे म्हणावे तसे आदरातिथ्य कोणी केले नाही. तिचा अपमान झाला, पण ती न रागवता तेथून निघाली. निघताना तिने तिथले थोडेसे मीठ बरोबर घेतले. आपल्या राज्यात परत आल्यावर तिच्या पतीने विचारले, माहेराहून काय आणलेस? ती म्हणाली, राज्याचे सार आणले. थोडा वेळ थांबा, मग दाखवते. त्या दिवशी तिने जेवणातले सर्व पदार्थ अळणी बनविले. नवऱ्याला जेवण वाढले तर सर्व पदार्थ अळणी. मग तिने सर्व पदार्थात थोडे थोडे मीठ घातले. पदार्थ रुचकर लागू लागले. मग म्हणाली, हेच ते राज्याचे सार. पतीला तिचे म्हणणे पटले. दोघांनी हास्य विनोद करून भोजन पूर्ण केले. अशा रीतीने महालक्ष्मी व्रत करणाऱ्या सर्व सुख, समाधान, वैभव, समृद्धी प्राप्त होईल. सर्व दुःखे, संकटे दूर पळतील. सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवी श्री महालक्ष्मीची अखंड कृपा प्राप्त होईल. पण उतू नये, मातू नये, घेतला वसा टाकू नये. अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा, गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण. ओम श्री महालक्ष्मी दैवे नमः.